नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो। राज्यसेवा मेन्स करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली होती की मेन्स ॲनालिसिस ची जी सगळी सिरीज होती त्या सिरीजमध्ये आपण 2022 चा पेपर कंप्लीट केला आहे। त्यानंतर आपण 2021 चाही पेपर कंप्लीट केला होता। मग भरपूर विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर तुम्ही मागचे जे काही पेपर आहेत त्याचा पण ॲनालिसिस घेऊन या। तर त्यासाठी आपण आता 2019 ची सिरीज चालू करतोय आणि 2019 चे झाल्याच्या नंतर आपण 2020 चे जे पेपर होते त्याचा ॲनालिसिस घेऊन येऊ। आता जो काही राज्यसेवेचा पेपर आहे मेन्स जी की 2023 ची मेन्स आहे ती जानेवारीमध्ये होणार आहे 2024 मध्ये 20, 21 आणि 22 जानेवारीमध्ये ती होणार आहे। तर या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज घेऊन आलोय। आता 2019 चे आपण सब्जेक्ट वाइज हा व्हिडिओ घेऊन येतोय। मग त्यानंतर 2020 चंही आपण कंप्लीट करू। तर जर तुम्ही 2022 आणि 2021 चे जर पेपर बघितलेले नसतील तर ते आधी बघा, तुम्हाला त्यातून कळेल की आपण कसं अचूक मार्गदर्शन आणि अचूक विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये आपण केलेले आहे। तर बघा आपण आता ए सेट घेतोय। या ए सेटमध्ये आपण बघतोय की आपण आता जो GS1 आहे या GS1 मधील जो इतिहासाचा भाग आहे तो इतिहासाचा भाग आपण कव्हर करतोय। आणि इतिहासामध्ये जर बघितलं तर GS1 मध्ये आपण थोडं पॅटर्न बघून घेऊयात की GS1 चा पॅटर्न कशा पद्धतीचा असतो। तर GS1 मध्ये जे इतिहासाचे प्रश्न असतात हे आपण आधी क्लिअर करू म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल। इतिहासाचे जे प्रश्न असतात ते 60 प्रश्न असतात। त्यानंतर जे कुवर भूगोल असतं या भूगोलावर आपल्याला बघितलं तर 55 प्रश्न येतात आणि रिमोट सेन्सिंगचा जो भाग असतो त्याच्यावर 5 प्रश्न येतात आणि जो कृषीचा पार्ट असतो या कृषीवर 30 प्रश्न येत असतात। असे हे टोटल 150 प्रश्न असतात आणि 150 गुण असतात आणि 2 तास आपल्याकडे वेळ असतो। तर आपल्याला आता या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला काय कळणार की पहिली गोष्ट तुम्हाला असं कळणार की टॉपिक कशा पद्धतीने आयोग हा सिलेबसला धरून प्रश्न विचारतो। काही प्रश्न हे आउट ऑफ द सिलेबस असतात, मग त्याला कसं टॅकल करायचं, किंवा काही प्रश्न आयोग कॅन्सल करतो, काही प्रश्नांची उत्तरं चेंज करतो, काही प्रश्न आपल्याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व करता येतात। तर ह्या सगळ्याचं आपण एक ॲनालिसिस करणार। त्याचबरोबरीने जे काही स्टडी सोर्सेस आहेत की कोणत्या पुस्तकातून आयोग हे प्रश्न तयार करत असतो किंवा टाकत असतो की जेणेकरून तुम्हाला या पुढच्या पेपरमध्ये कोणते पुस्तक रेफर करायला पाहिजे हे पण तुम्हाला याचा पण एक अंदाज येईल। आणि 2019 चा जो पेपर होता तो बऱ्यापैकी मीडियम कॅटेगरीमध्ये होता इतिहासाच्या बाबतीत। तर आपण बघूयात की कोणते प्रश्न इझी, कोणते प्रश्न अवघड होते आणि कशा टॉपिकवर आयोगाने ते प्रश्न विचारलेले। तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली आपल्या फर्स्ट क्वेश्चनला सुरुवात करू। तर बघा मित्रांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी बघा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न विचारला आहे। 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा ही मुंबई येथे सुरू केली। आपले कीवर्ड काय, 1874 आणि मुंबई। तर मुंबईला सुरू करण्याची जी विनंती ते कोण करू शकतं, तर ऑप्शन बघूयात आपण, व्यंकू काळेवार, कृष्णराव भालेकर, मेघाजी लोखंडे आणि विठ्ठल शिंदे। आता जर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तुम्ही आधी एलिमिनेट करू शकतात। का बरं एलिमिनेट करणार तुम्ही, कारण की हे जे नाव आहे ना तर हे नाव असं पाहिजे होतं, नारायण मेघाजी लोखंडे असं जर असतं तर तुमचं कन्फ्युजन झालं असतं। पण त्यांनी काय केलं, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या वडिलांचं नाव टाकून दिलं मेघाजी लोखंडे। म्हणजे तुमचं लगेच तिथं कॉमन सेन्स तिथं चालला पाहिजे की लगेच तुम्ही मेघाजी लोखंडे यांना इलिमिनेट केलं पाहिजे। त्यानंतर विठ्ठल शिंदे आणि ज्योतिबा फुले यांचं त्यावेळेसचं काही कनेक्शन नव्हतं, त्याच्यामुळे याला पण आपण इलिमिनेट करू शकतो। आणि व्यंकू काळेवारबद्दल जास्त माहिती नाही, म्हणजे आपण काय उत्तर देऊ शकणार, कृष्णराव भालेकर। म्हणजे याचं उत्तर काय दिलेलं आहे, कृष्णराव भालेकर। आता आपण काय करूयात की सत्यशोधक समाजाबद्दल प्रश्न आला ना तर सत्यशोधक समाजाची थोडी एक्स्ट्रा माहिती आपण घेऊयात की कशा पद्धतीने पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात। तर आपण बघूयात। बघा आता सर्वप्रथम काय, 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली पुण्यामध्ये। ठीक आहे। त्यानंतर जर बघितलं की जी पहिलं जे सत्यशोधक समाज स्थापन झालं होतं त्यावेळेस अध्यक्ष कोण होते, त्यावेळेस अध्यक्ष होते महात्मा फुले। म्हणजे अध्यक्ष प्लस कोषाध्यक्ष हे कोण होते, महात्मा फुले होते। त्यानंतर जर आपण बघितलं तर या पहिल्या सभेच्या वेळेस कार्यवाहक म्हणून कोण होतं, कार्यवाहक तर त्यांचं नाव होतं नारायण गोविंदराव
कडलग. बघा असेच प्रश्न आपल्याला पुढे पण वन लाईनर म्हणून विचारू शकतात की सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते. तर काय आपण उत्तर देणार, नारायण गोविंदराव कडलग. त्यानंतर मग बघितलं तर पुढचं जे अधिवेशन भरलं होतं वार्षिक अधिवेशन 1875मध्ये तर 1877पर्यंत, त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते, याच्यावर पण प्रश्न आयोग विचारत असतो. त्यावेळेसचे अध्यक्ष होते डॉक्टर विश्राम घोले. हे कोण होते, अध्यक्ष होते 1875मध्ये. 1873मध्ये कोण होतं, महात्मा फुलेच होते. त्यानंतर जर अजून एक्स्ट्रा माहिती जर आपल्याला घ्यायची असली तर आपण काय घेऊ शकतो की सत्यशोधक पद्धतीने जो काही पहिला विवाह झाला होता, सत्यशोधक पद्धतीचा विवाह तो कोणाचा घडून आला होता, तर तो आला होता 25 डिसेंबर रोजी 1873ला सीताराम अल्लाट यांचा विवाह झाला होता राधा यांच्यासोबत. या राधा ज्या होत्या त्या ज्ञानोबा निंबाळकर यांच्या त्या कन्या होत्या. ज्ञानोबा निंबाळकर यांच्या कन्या होत्या राधा. सीताराम अल्लाट यांचा हे पहिला विवाह झाला होता सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने. म्हणजे याच्यामध्ये मंगलाष्टक वगैरे काही नव्हते, सत्यशोधक पद्धतीने तो विवाह झाला होता. मग आयोग असा प्रश्न विचारू शकतं की दुसरा विवाह जो झाला होता तो कोणाचा झाला होता सत्यशोधक पद्धतीने, तर त्याचं उत्तर आहे ज्ञानोबा ससाणे अशा पद्धतीने. त्यानंतर जर आपण बघितलं कृष्णराव भालेकरांचं काय फेमस आहे, तर दीनबंधू जो वर्तमानपत्र आहे ते कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं आणि त्यानंतर ते नारायण मेघाजी लोखंडेंनी ते चालवलं पुढे, एवढी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जर बघितलं अजून काही वर्तमानपत्र आहे जसे की बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी, हे जे 3 वर्तमानपत्र हे पण सत्यशोधक समाजाद्वारे चालवल्या जात होते. इतकी माहिती आपल्याला सफिशियंट आहे. बघा ॲनालिसिस याला म्हणतात की एक प्रश्न आल्याच्या नंतर त्याचे ऑप्शन आणि त्या कीवर्डविषयी अशी माहिती तुम्हाला काढावं लागेल, तेव्हा तुमचं ते ॲनालिसिस कंप्लीट होईल. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न बघितला. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या, महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे, बळवंत नातू. आता बघा इथे जर आपण बघितलं महादेव रानडे हे तुम्ही वाचलेले असणार आहे आणि दामोदर भिडे हे 2 व्यक्ती तुम्ही वाचलेले असतात. आणि हे 2 व्यक्ती जर बघितलं तर हे कोणत्या संघटनेचे संबंधित आहे, तर ऑप्शन बघूयात आधी. परमहंस सभा, चाफेकर क्लब, स्टार क्लब, अभिनव भारत सोसायटी. याचं उत्तर काय असणार आहे, 2 नंबर चाफेकर क्लब. कारण परमहंस सभा हे दादोबा तरखडकर यांच्या संदर्भात आहे, स्टार क्लब असं काही नाही आहे, अभिनव भारत सोसायटी पण नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, चाफेकर क्लब. आता चाफेकर क्लबविषयी थोडी माहिती घेऊ की चाफेकर क्लब जर बघितलं तर चाफेकर क्लब हे सुरू केलं होतं 3 भावांनी. पहिलं नाव आहे दामोदर हरी चाफेकर, इथं तुम्हाला फोटो दिसतोय, बालकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर. हे जे चाफेकर फॅमिली होती, चाफेकर फॅमिली ही 1885मध्ये सदाशिवपेठ पुण्यामध्ये आली होती. हे कुटुंब 1885ला पुण्यामध्ये आलं होतं आणि तिथे ते स्थायिक झाल्याच्या नंतर मग यांचं शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे झालं आणि तिथल्या जे काही सदाशिवपेठेतलं जे काही सामाजिक कार्य आहे त्याच्यामध्ये किंवा क्रांतिकारक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. मग या 3 बंधूंनी काय केलं, चाफेकर क्लबची स्थापना केली. त्यांनी 16 ऑक्टोंबर 1896मध्ये त्यावेळेसच्या ज्या काही व्हिक्टोरिया राणीचा जो काही पुतळा होता त्याला त्यांनी डांबर फासून खेटराची त्यांना माळ घातली होती. त्यावेळेस त्यांनी त्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 22 जून 1897ला काय केलं होतं, जे प्लेग कमिशनर होते रँड आणि ॲमहर्स्ट यांची हत्या त्यांनी घडून आणली होती. बघा इथे जर आपण बघितलं प्लेगविषयी माहिती जर घेतली तर त्यावेळेसचं हे जे होतं प्लेग जो होता पॅन्डेमिक, तो 3rd प्लेग पॅन्डेमिक होता. त्याला ब्युबोनिक प्लेग असं म्हणायचे. आपल्याला विचारू शकतात प्रश्न की ब्युबोनिक प्लेग जो होता तो कोणता प्रकार होता प्लेगचा, तो ब्युबोनिक प्लेग होता त्यावेळेस आलेला. आणि त्याचं जे लोकेशन होतं जे काही सुरू झालं होतं, हे जे सुरू झालं होतं त्यावेळेस युनानमध्ये सुरू झालं होतं, चीनमध्ये. इथून ते प्लेग सगळीकडे पसरला होता जगामध्ये आणि जवळपास त्याच्यामध्ये 10 मिलियन लोक
हे मृत्युमुखी पडले होते आणि त्याची डेट जर बघितलं 1855 ते 1960पर्यंत तो ॲक्टिव्ह होता. अशा पद्धतीने ह्या च्या वेळेस जेव्हा प्लेग कमिशनर रँड आणि बाकीचे ॲमहर्स्ट वगैरे यांनी जो अत्याचार केला होता पुण्यामध्ये, तर त्यावेळेस गणेश खिंडीमध्ये चाफेकर बंधूंनी त्यांची हत्या केली होती. एवढी माहिती आपल्याला माहिती आहे. मग त्यानंतर काय केलं, टिळकांनी जेव्हा यांना फाशी देण्यात आली त्यानंतर टिळकांनी 2 लेख लिहिले, अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. त्यासाठी टिळकांना 18 महिन्याची काय झाली होती, शिक्षा झाली होती, म्हणजे कारावास झाला होता. एवढी सफिशियंट माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता याच्याच बरोबरीने जर चाफेकर क्लबवर जर प्रश्न विचारलेला आहे तर याचा अर्थ काय, तुम्हाला आर्य बांधव समाजावर प्रश्न येऊ शकतो, शिवाजी क्लबवर प्रश्न येऊ शकतो, शिवाजी क्लब आणि चाफेकर क्लबवर तर येऊनच गेलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ओव्हरऑल अभ्यास केला पाहिजे. चला आपण तिसऱ्या प्रश्नावर जाऊयात. महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी, बघा हे कीवर्ड आहे आपला, तर कीवर्डला कधी पण अंडरलाईन किंवा राऊंड करून ठेवायचं जेणेकरून आपल्याला लगेच उत्तर सापडतं. गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या डॅशने 1862मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी केली. आता बघा गोविंद बाबाजी जोशी, तर तुम्ही वाचलेलं असेल तर तेच तुम्हाला त्याचं उत्तर येणार की गोविंद बाबाजी जोशी यांना आद्य हिंदू मिशनरी म्हणून ओळखलं जातं. तर त्यांनी त्यावेळेस 1862ला वसई असोसिएशनची स्थापना केली होती. तर 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. आणि 1868मध्ये त्यांनी ठाणे असोसिएशनची पण स्थापना केली होती. म्हणजे ही पण संघटना ही त्यांच्याच संबंधात आहे आणि वसई असोसिएशन पण त्यांच्याच संबंधात आहे. पण आपल्याला काय विचारलं, स्पेसिफिक विचारलेलं आहे 1862, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार, वसई असोसिएशन. आपल्याला हे प्रीमध्ये पण असे प्रश्न विचारू शकतात 1 लाइनर म्हणून की वसई असोसिएशन ची पायाभरणी कोणी केली. मग आपल्याला ऑप्शनमध्ये येतील गोविंद बाबाजी जोशी. म्हणजेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2024चा जो MPSC प्री आहे, MPSC प्री, त्याचा पण आपण याच्यासोबतच अभ्यास आपला होऊन जाणार आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 4 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश येथे स्थापन केलं. आता हा जो पार्ट आहे हा सुरुवातीचा जे काही आपण शिक्षण हा टॉपिक वाचतो, शिक्षण वाचताना हा स्टार्टिंगचा टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा वाचलेला पण असेल, रिपीट पण असेल हा क्वेश्चन. तर बघा वर त्याचं फोटो दाखवलेला आहे त्या कॉलेजचा, द बर्थ ऑफ सेरामपूर कॉलेज. आता हे सेरामपूर जे कॉलेज आहे तर हे कोणी सुरू केलं होतं, तर 3 लोक होते ते सुरू करण्यामध्ये. एक नाव आहे विल्यम कॅरी, जे की तुम्ही वाचलेलंच असणार आहे, विल्यम कॅरी. 2 नंबरचे व्यक्ती होते मार्शमन आणि 3 नंबरचे व्यक्ती होते विल्यम वॉर्ड. या 3 व्यक्तींनी हे सेरामपूरचं कॉलेज म्हणजे ख्रिश्चन मिशनरी होते ते, त्यांनी हे सुरू केलं होतं. मग ते कुठं सुरू केलं होतं, सेरामपूरला सुरू केलं होतं. अशा पद्धतीने सोपा होता हाही प्रश्न. पुढे जाऊयात. आता हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या टॉपिकवर आहे. तुम्ही सिलेबसची कॉपी सोबत ठेवा, मग त्याच्या जेणेकरून तुम्हाला मग समजेल की प्रश्न आयोग हा प्रश्न कशा पद्धतीने टाकतो. आता यामध्ये जर बघितलं तर 2 जोड्या जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत जातात. जसं की एक आहे शाहीर अनंत फंदी आणि एक आहे शाहीर राम जोशी. तर राम जोशी जर बघितलं तर लोकशाहीर राम जोशी जे त्यांच्यावर एक पिक्चर पण आलेला होता. तर तो पिक्चर होता बघा 1847मध्ये याच्यावर मराठी चित्रपट आला होता त्यांच्या जीवनकथेवर. व्ही शांताराम हे त्याचे डायरेक्टर होते, व्ही शांताराम. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसामध्ये चित्रपट, लावणी, लोककला, नाटक, साहित्य याच्यावरचे प्रश्न येत असतात. तर त्याच्याच संबंधातला हा प्रश्न आहे. 1847मध्ये एक चित्रपट आला होता लोकशाहीर राम जोशी म्हणून, तो शाहीर राम जोशी यांच्या वर होता. तर आपण जर बघितलं तर हे कुठले होते, तर सोलापूर जिल्ह्यातले हे होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार,
लोकशाहीर राम जोशींचं उत्तर काय असणार? सोलापूर. म्हणजे सीचं एक कुठे एकाच ठिकाणी बघा, लगेच आपलं उत्तर काय येतं? 1 नंबर आपल्याला उत्तर येतं. आणि शाहीर अनंत फंदी जर बघितलं तर हे नगर जिल्ह्यातले, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे. तर जे काही नगरचे मुलं असतील त्यांना माहिती असेल की संगमनेरमध्ये काय होतं, अजूनही संगमनेरमध्ये दरवर्षी एक व्याख्यानमाला होत असते, अनंत फंदी व्याख्यानमाला. अनंत फंदी व्याख्यानमाला. त्याच्यामुळे शाहीर अनंत फंदी हे नगर जिल्ह्यातील संगमनेरचे. म्हणजेच एकचं काय पाहिजे? 3 नंबर पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे 2 शाहीर आहेत ते जास्त परिचयाचे नाही आहेत. तर शाहीर परशुराम जर बघितलं, परशुराम याचं उत्तर असणार आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी या ठिकाणी. आणि शाहीर सगन भाऊ जर बघितले तर जेजुरीचे ते आहेत फेमस. तर अशा पद्धतीने हे उत्तर आहे. बघा इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल लोकशाहीर राम जोशी, तो चित्रपट आहे, त्याचा आपण फोटो टाकलेला आहे बाजूला. म्हणजे तुम्हाला बघा जे काही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे त्याच्यामध्ये किती डिटेल अभ्यास करावा लागणार आहे. तर या प्रश्नाला मी अवघड या कॅटेगरीमध्ये टाकतो, कारण की तुमच्या वाचण्यात आलेलं असेल तर तुम्हाला सॉल्व्ह होईल, नाहीतर हा सॉल्व्ह होऊ शकत नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. 1 मिनटं अजून एक सांगायचं आहे की आता समजा यांनी लोकशाहीरामवर प्रश्न विचारलेला आहे, मग पुढच्या वेळेस कशावर प्रश्न येऊ शकतो? तर सुलोचना चव्हाण, ज्यांचं की नुकतंच निधन झालेलं आहे 10 डिसेंबर 2022 रोजी. त्या गायिका होत्या, लावणीसाठी त्या गायन करायच्या. त्याच्यामुळे सुलोचना चव्हाण विषयी जी माहिती आहे ती तुम्ही काढून ठेवली पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं, अजून एक गोष्ट सांगायची राहिली की जे काही राम जोशी हे जे होते शाहीर, तर त्यांची एक लावणी फेमस आहे, सुंदरा मनामध्ये भरली. सुंदरा मनामध्ये भरली. हे पण तुम्ही काय करा, लक्षात ठेवा, शाहीर राम जोशी यांच्या संदर्भात. आणि त्यामध्ये या लावणीमध्ये बया आणि चिमा या 2 नाचणाऱ्या ज्या होत्या लावणीकार होत्या. तर अशी एक एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे आपण जाऊयात 6 नंबरच्या प्रश्नावर. 1831 साली मुंबईत स्थापन झालेल्या डॅश हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तीने स्थापन केलेल्या आद्य छापखान्यात मोडला जातो 1831मध्ये. तर आता बघितलं तर याचं उत्तर असणार आहे, आता हा पण प्रश्न आपण जर वाचलेला असेल तुम्ही याच्यामध्ये मुद्रण याच्याविषयी, तर तुम्हाला येईल प्रश्न, नाहीतर हा पण तुमच्यासाठी एक अवघड कॅटेगरीमधला प्रश्न असू शकतो. याचं उत्तर जर बघितलं तर गणपत कृष्णाजीचा छापखाना, तर हा होता तो 1831मध्ये. आता हे तुम्हाला एक बाजूला फोटो दिसत असेल बघा, हा फोटो. तर गणपत कृष्णाजी हे मराठी भाषेतील पहिल्या छापील पंचांगाचे निर्माते आहेत. हे मुंबईतले पहिले छाप कारखानदार म्हणून ओळखले जाते. हे जे बाजूला तुम्हाला फोटो दिसतो हे हिंदू पंचांग त्यांनी छापून घेतलं होतं. अशा पद्धतीने गणपत कृष्णाजी यांचा छापखाना 1831मध्ये. तर एवढी माहिती सफिशियंट आहे. आणि अजून जर छापखान्याबद्दल जर अजून एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर त्यावेळेस 1822मध्ये कुरिअर प्रेस होतं, कुरिअर प्रेस छापखाना होता. या कुरिअर प्रेस छापखान्यामध्ये पंचोपख्यान नावाचं मराठी पुस्तक छापलं गेलं होतं. मराठी पुस्तक, पहिलं मराठी पुस्तक इथं छापलं गेलं होतं, पंचोपख्यान. तर हे पण तुम्ही एक लक्षात ठेवा. 7 नंबरचा प्रश्न, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? आता हिंदू मिशनरी सोसायटी जर बघितलं तर ज्योतिबा फुले असणार का? नाही. गंगाधर जांभेकर पण नाही याचं उत्तर. याचं उत्तर महादेव रानडे असणार आहे का? नाही. म्हणजे इलिमिनेशन मेथड केलं, उत्तर काय आलं? गजाननराव वैद्य. तर त्यांचं एक हिंदू मिशनरी नावाचं साप्ताहिक पण होतं, हिंदू मिशनरी नावाचं साप्ताहिक त्यांचं होतं. 1918ला त्यांनी ही सोसायटी स्थापन केली होती, गजाननराव वैद्य. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकाचे उर्दू भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान
यांनी डॅश डॅशची स्थापना केली. आता काय करायचं, त्यांना ट्रान्सलेशन करायचं आहे. मग ट्रान्सलेशन करण्यासाठी त्यांनी कोणती सोसायटी स्थापन केली, तर त्याला आपण म्हणतो द सायंटिफिक सोसायटी. या सायंटिफिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती 1864 तर याचं उत्तर काय, 3 नंबर. ठीक आहे. तर आपण आता एक्स्ट्रा माहिती घेऊयात सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल. तर यांचं जर सगळ्यात फेमस जे काही काम आहे तर त्याला आपण म्हणतो अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जे की नंतर स्थापन झालं होतं. पण त्याच्या आधी 24 मे 1875 त्यांनी काय केलं होतं, तर मोहमेडन अँग्लो ओरिएंट कॉलेजची त्यांनी स्थापना केली होती. आणि त्यानंतर या 1875च्या कॉलेजचं रूपांतर 1920 कशामध्ये झालं, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी तिचं रूपांतर झालं. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे 1875ला घडलेली, ही फार महत्त्वाची आहे सय्यद अहमद खान यांच्याबद्दलची. त्यानंतर जर बघितलं, त्यांनी एक शाळा पण काढली होती 1875लाच, मदरसतुल इलूम मुस्लिम शाळा. त्यानंतर त्यांचं एक वर्तमानपत्र पण होतं, त्याचं नाव होतं तहजीब अखलाक नावाचं एक न्यूजपेपर होतं त्यांचं. त्याचबरोबरीने त्यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं, त्याचं नाव आहे द कॉजेस ऑफ द इंडियन रिवोल्ट नावाचं पुस्तकही त्यांनीच लिहिलं होतं. सर सय्यद अहमद खानबद्दल बघतोय आपण. त्यानंतर नुकतंच जर आता बघितलं आपण 2020 म्हणजे 17 ऑक्टोबर 2020 सर सय्यद दिवस म्हणून साजरा केला होता भारतामध्ये. सर सय्यद दिवस म्हणून साजरा केला गेला 17 ऑक्टोबरला 2020 साली. अशा पद्धतीने आता बघा, सायंटिफिक सोसायटी 1864, 1875 मोहमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. इतकं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. लाला लजपतराय यांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे चालवली? ऑप्शन आहे यंग इंडिया, दी पीपल, न्यू इंडिया आणि पंजाबी. आता लाला लजपतराय यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर त्यांना पंजाब केसरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की त्यांनी हे पंजाबी नावाचं जे वर्तमानपत्र ते त्यांनी सुरू केलं होतं. पंजाब केसरीवरून पंजाबी हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि लाला लजपतराय यांचं अजून एक वर्तमानपत्र होतं, त्याचं नाव आहे पीपल. इथे द पीपल लिहिलं आहे, तर पीपल त्याचं नाव होतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं होतं, बी आणि डी हे त्याचं उत्तर असायला हवं होतं. पण या ऑप्शनमध्ये बी आणि डी नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता यामध्ये जर बघितलं बाकीचे वर्तमानपत्र, तर यंग इंडिया जर बघितलं तर हा महात्मा गांधी यांनी त्याचे चालवत होते, महात्मा गांधी हे चालवत होते. त्यानंतर न्यू इंडिया जर बघितलं तर 2 लोक आहेत न्यू इंडिया चालवणारे, आपल्याला माहिती असतील ते, ॲनी बेझंट आणि बिपिनचंद्र पाल. या दोघांनी न्यू इंडिया हे वेगवेगळं वर्तमानपत्र चालवलं होतं. त्याच्यामुळे आपलं उत्तर इथे ऑप्शनमध्ये नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला आहे. आता जर लाला लजपतराय यांच्याविषयी थोडी माहिती घ्यायची झाली, लाला लजपतराय तर त्यांचं एक वर्तमानपत्र होतं अजून एक, वंदे मातरम, जे की उर्दूमध्ये होतं. त्याचबरोबरीने त्यांचे काही पुस्तकं फेमस आहेत, जसं की द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन 1908 पुस्तक आहे त्यांचं. त्यानंतर अजून एक त्यांचं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ
नॅशनल एज्युकेशन इन इंडिया 1920मध्ये आलं होतं. त्यानंतर अजून एक पुस्तक आहे छत्रपती शिवाजी, हे पुस्तक पण त्यांचं आहे, लाला लजपतराय यांचं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 10 नंबरचा प्रश्न आहे. इथे काही असोसिएशन दिलेले आहे आणि त्याच्यासमोर त्यांची त्या संदर्भात असलेले व्यक्ती. द लंडन इंडियन सोसायटी, खाली ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन सोसायटी आणि सार्वजनिक सभा. आता आपल्याला माहिती आहे की सार्वजनिक सभा जर आलं त्याचं उत्तर काय असणार आहे की त्याला आधी काय म्हणत होते, पुना असोसिएशन म्हणत होते. आणि पुना असोसिएशनची स्थापना कधी झाली होती, 1867मध्ये. आणि सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली होती, तर 2 एप्रिल 1870मध्ये पुण्याला स्थापना झाली होती. पुणे सार्वजनिक सभा आपण असं त्याला म्हणतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे, डीचं 4 नंबर असणार आहे. डीचं 4 नंबर किती ठिकाणी, एकाच ठिकाणी. बघा बरं, काही वेळ लागला का आपल्याला सॉल्व करायला. तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे होतं, सार्वजनिक सभा, आणि त्याचं उत्तर काय असणार आहे, आरंभी त्याला पुना असोसिएशन म्हणून ती अस्तित्वात होती. बाकीची जरी माहिती नसली तरी चालत होतं का नव्हतं. तर त्यामुळे तुम्हाला त्या पेपरमध्ये एकदम डोकं शांत ठेवावं लागतं. डोकं जितकं तुमचं शांत असणार तितके तुमचे जास्त प्रश्न सॉल्व होणार, ॲक्युरसी पण तुमची मेंटेन राहणार. तर 2023चा जो पेपर आहे त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे थोडं लक्षात ठेवा की जरी तुमचा अभ्यास कमी झालेला असेल तरी पण जर तुम्ही पेपरमध्ये गेल्याच्या नंतर डोकं शांत ठेवलेलं असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स जर असेल तुमचा तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. काही एलिमिनेशन मेथड वापरून, काही ट्रिक वापरून तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचतात. तर डीचं ऑप्शन काय, 4 नंबर, म्हणजे उत्तर काय असणार आपलं, 1 नंबरचं ऑप्शन. बाकीचे आपण जोड्या लावून घेऊ. द लंडन सोसायटी, उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी होते. ईस्ट इंडिया असोसिएशन, सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी. इंडियन सोसायटी, आनंद मोहन बोस. तर याच्याबद्दल अजून माहिती घेऊ. तर आनंद मोहन बोस या इंडियन सोसायटीचे काय होते, सचिव होते. मग इंडियन सोसायटी कधी स्थापन झाली होती, तर ही स्थापन झाली होती 26 जुलै 1876. यालाच आपण इंडियन असोसिएशन पण म्हणतो. कलकत्त्यामध्ये स्थापन झाली होती बघा ही. आणि याचे अध्यक्ष कोण होते, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याचे कोण होते, अध्यक्ष होते. ठीक आहे, इंडियन असोसिएशन किंवा इंडियन सोसायटी. त्यानंतर दादाभाई नौरोजी जर बघितलं तर ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संदर्भात होते. दादाभाई नौरोजी. कधी झाली होती ही संघटना स्थापन, ईस्ट इंडिया असोसिएशन, तर 1866मध्ये. कुठं झाली होती, तर लंडन येथे झाली होती. त्याच्यामुळे तिथं काय, सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची ती कमिटी लंडन येथे स्थापन झाली होती. त्यानंतर द लंडन इंडियन सोसायटी जर बघितलं तर 1865मध्ये हिची स्थापना आहे. आणि आपण अजून एक ईस्ट इंडियाविषयी बघूयात, ईस्ट इंडिया असोसिएशन. तर या ईस्ट इंडिया असोसिएशनने काय केलं होतं, 1869मध्ये मुंबई, त्यानंतर मद्रास, त्यानंतर कलकत्ता इथे त्यांच्या शाखा सुरू केल्या होत्या. आणि मुंबई शाखेचे जर अध्यक्ष बघितले त्यावेळेचे तर मुंबई शाखेचे अध्यक्ष होते डॉक्टर भाऊदाजी लाड. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते डॉक्टर भाऊदाजी लाड. ईस्ट इंडिया असोसिएशन ही 1866मध्ये लंडन येथे सुरू झाली होती. इंडियन असोसिएशन जर बघितलं तर 1876मध्ये अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कलकत्त्याला स्थापन झाली होती. आनंद मोहन बोस याचे सचिव होते. सार्वजनिक पुणे सार्वजनिक सभा जर बघितलं तर तिचं जुनं नाव होतं पुना असोसिएशन. ती 1867मध्ये स्थापन झाली होती. मग 2 एप्रिल 1870मध्ये पुण्याला ती स्थापन झाली. आणि ही स्थापन करण्यामध्ये जे यश होतं ते कोणाचं होतं, तर गणेश वासुदेव जोशी. वासुदेव जोशी त्यांनाच आपण काय म्हणून ओळखतो, सार्वजनिक काका. आणि नंतर या सार्वजनिक सभेची जे काही सगळं जबाबदारी ती कोणी घेतली होती, महादेव रानडे यांनी. रानडे यांनी त्याची जबाबदारी घेतली होती, महादेव गोविंद रानडे यांनी. तर एवढी माहिती आपण याच्याविषयी घेतली. त्यानंतर आपल्याला आता समजा या सोसायटीवर प्रश्न विचारलेले तर आपल्याला बॉम्बे असोसिएशनवर प्रश्न येऊ शकतो, मद्रास असोसिएशनवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते बाकीची माहिती एक्स्ट्रा करून घेतली पाहिजे. पुढे जाऊयात आपण.
डॅडॅश या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला. आता कशाविषयी बोललेले आहेत? कलकत्ता मेडिकल कॉलेज. आणि कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे? तर 1835मध्ये विल्यम बेंटिक यांच्या काळामध्ये, विल्यम बेंटिक यांच्या काळामध्ये झालेली आहे स्थापना. आणि याचं उत्तर असणार आहे फेडरिक जॉन माउंट. विल्यम कॅरीचा काही इथे संबंध नाही आहे, चार्ल्स वूड पण नाही आहेत आणि डेव्हिड हरे पण नाही आहे. याचं उत्तर काय? फेडरिक जॉन माउंट. चला पुढे जाऊयात. आता काही वर्णन दिलेलं आहे, या वर्णनावरून आपल्याला योग्य व्यक्ती ओळखायचे आहेत. पहिलं वर्णन असं आहे, ते दुधुमिया म्हणून ओळखले जात. त्यांच्यात संघटनेचे कौशल्य होते. त्यांचे मुख्यालय हे बहादूरपूर येथे होते. जुलै 1857मध्ये त्यांना अटक केली व अलीपूरच्या तुरुंगात त्यांना ठेवलं होतं. 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादूरपूर येथे ते मरण पावले. ऑप्शन ए शरीयत उल्ला, सय्यद अहमद, मीर नासिर खान आणि मोहम्मद मुशीन. हा प्रश्न आपण अवघड कॅटेगरीमध्ये टाकू, कारण की आपण इतकं डीपमध्ये वाचत नसतो आणि आयोगाने हा फार डीपमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर हा जो काही प्रश्न आहे हा कशाच्या संबंधात आहे? तर मुस्लिम चळवळी ज्या आहेत, मुस्लिम सामाजिक चळवळी, त्याच्या संबंधातला हा प्रश्न आहे. तर ही जी चळवळ होती तिचं नाव आहे फरियादी चळवळ. फरियादी चळवळ. तर ही 1804ची चळवळ आहे. फरीदपूर बंगालमध्ये ही सुरू झाली होती. आणि या फरियादी चळवळीमध्ये जे काही मुख्य त्याचे नेते होते ते होते शरीयत उल्ला, हाजी शरीयत उल्ला त्यांना म्हणू आपण, शरीयत उल्ला. म्हणजे हे जे काही पहिलं ऑप्शन आहे हे त्याचे संस्थापक होते या फरियादी चळवळीचे. मग त्यांचा मुलगा जो होता तो होता मोहम्मद मुशीन. तर या मोहम्मद मुशीनविषयीची ही सगळी माहिती, म्हणजे आपलं उत्तर काय? 3 नंबर. आता सय्यद अहमद खान आपल्याला माहिती आहे की आपण आत्ताच बघितलं, मोहम्मडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची त्यांनी स्थापना केली, सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. यांचं थोडं वेगळ्या कॅटेगरीमध्ये होतं, शैक्षणिक काम त्यांचं जास्त होतं, त्याच्यामुळे हे तर त्याच्यामध्ये येणार नाही आहे. ठीक आहे. आणि मीर नासिर अली पण असणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय? मोहम्मद मुशीन. फरियादी चळवळच्या संबंधातला हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचं परत तसाच प्रश्न आहे की वर्णन आपल्याला विचारलेले. आता बघा, पहिला ऑप्शन काय आहे? यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडीमध्ये झाला. चला इथंच तुम्हाला उत्तर भेटून जातं. जमखंडीमध्ये कोणाचा जन्म झालेला आहे? तर वीरा शिंदे यांचा जन्म झालेला आहे. लगेच तुम्ही उत्तर देणार, म्हणजे इथं तुमचा टाईम वाचणार. अशा प्रश्नामध्ये काय होतं, जर तुम्हाला असे प्रश्न आले की ते तुम्हाला लगेच पाहता क्षणी त्याचं उत्तर येते, तर लगेच त्याचं उत्तर देऊन टाका. त्याच्यामध्ये डाऊट ठेवायचा नाही, जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नाही, त्याचं उत्तर द्यायचं आणि पुढे जायचं. मुलं काय करतात, सोप्या क्वेश्चनला पण खूप वेळ घेतात, तिथंच ओव्हर थिंकिंग करत बसतात आणि येणारा प्रश्न चुकवतात. त्याच्यामुळे हे आपल्याला करायचं नाही आहे. तर वीरा शिंदे असणार आहे. वीरा शिंदेंचा जर कार्यकाल बघितला 1873 तर 1944पर्यंत. प्रार्थना समाजाचे ते एकनिष्ठ सेवक होते. बरोबर. माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे. आणि यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिलेला आहे. याच्यावर येणाऱ्या काळामध्ये 1 लाइनर प्रश्न येऊ शकतो, की असा प्रश्न येईल की भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा जो प्रबंध आहे तो कोणी लिहिला, अशा पद्धतीचा. त्याच्यामुळे ही एक्स्ट्रा माहिती तुम्ही विठ्ठल नामजी शिंदेबद्दल काढून ठेवली पाहिजे. हे समाजसुधारकावर हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांची डॅश ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. ठीक आहे. आता जर आपण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा वाचणार तर त्यावेळेस आपण जे काही साहित्यिक आहे तर ते वाचताना आपल्याला फार डीपमध्ये तो अभ्यास करावा लागणार आहे, कारण इतक्या गोष्टी आपल्याला लक्षात राहणं हा डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे हा पण प्रश्न आपण अवघड कॅटेगरीमध्ये टाकू. तर याचं जर बघितलं तर हे जे बाकीचे पुस्तक आहेत आधीचा आपण आधी आन्सर देऊन टाकू. याचं उत्तर आहे 3 नंबर, अग्निदिव्य. ठीक आहे. अग्निदिव्य हा त्यांचं पुस्तक होतं, ते सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित होतं. ठीक आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांचं जे काही लिखाण होतं ते लिखाण हे बेसिकली कशावर आधारित होतं, तर ते होतं माणुसकीचा विजय. हे त्याचं सेंट्रल थीम असायची. माणुसकीचा विजय या कादंबऱ्याचे काय होतं, मुख्य सूत्र होतं.
अण्णाभाऊ साठे यांचं. तर माकडीचा माळ नावाचं जे काही पुस्तक आहे, हे सगळे जे पुस्तकं आपण बघतोय ऑप्शनमध्ये, हे सगळे अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तकं आहेत, यांच्या सगळ्या कादंबऱ्या आहेत. तर माकडीचा माळ हे जे कादंबरी आहे याच्यावर एक पिक्चर पण तयार झाला होता, एक चित्रपट आला होता, त्याचं नाव आहे डोंगराची मैना. हा चित्रपट येऊन गेला आहे मराठीमध्ये 1969 मध्ये. त्यानंतर फकीरावर पण पिक्चर येऊन गेलेला आहे, फकीरावर पण एक चित्रपट आलेला आहे चित्रपट. त्याचबरोबरीने जे वैजयंता आहे, वैजयंतावर पण एक चित्रपट येऊन गेलेला आहे 1969 मध्ये. तर अशा प्रकारे ज्या अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यावर पण चित्रपट बनलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय 3 नंबर उत्तर आहे. आणि बाकी सगळे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर परत वर्णनावरून आपल्याला ओळखायचं आहे. त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. जनार्दन स्वामीचे ते शिष्य होते. त्यांची काळजी त्यांच्या आजोबा चक्रपाणी यांनी घेतली आणि यांच्या भारूड रचना आणि गवळणी प्रसिद्ध आहेत. पहिल्या 2 लाईनमध्येच तुम्हाला उत्तर भेटून जातं. याचं उत्तर काय असणार आहे, तर संत एकनाथ महाराज. ठीक आहे. आता संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बघूयात की संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म कुठे झाला. तर यांचा जन्म झालेला आहे पैठणजवळच आहे एक गाव आपेगाव म्हणून, तिथे. आणि त्यांचं जे काही त्यांची जी समाधी आहे ती 21व्या वर्षी आळंदीमध्ये त्यांची समाधी बघा. संत तुकाराम महाराज यांचा जन्म कुठे झाला, देहूमध्ये. ठीक आहे. तर बस एवढी एक एक्स्ट्रा माहिती. पुढच्या वेळेस तुम्ही थोडं संतांविषयीचे जे काही साहित्य आहेत ते चांगले वाचून घेतलेले तुम्हाला गरजेचं राहील. पुढं आपण जाऊयात. मराठी नियतकालिकांचा आपल्याला कालानुक्रम लावायचा आहे. ठीक आहे. ऑप्शन आहेत प्रभाकर, दर्पण, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला. तर याच्यापैकी सर्वात पहिलं मराठी वर्तमानपत्र कोणतं आहे, दर्पण आहे. म्हणजे 1 नंबरला कोणतं असणार आहे, दर्पण असणार आहे. हे किती ठिकाणी आहे, 3 ठिकाणी. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दर्पणच्या नंतर प्रभाकर हे खूप स्टार्टिंगचं आहे, त्याच्यामुळे 2 नंबरला ए आला पाहिजे. तिथं पण बघा 2 नंबरला त्यांनी ए टाकलेले. म्हणजे आता तुम्ही कशामध्ये कन्फ्यूज आहात, विविध ज्ञानविस्तारामध्ये आणि निबंधमालामध्ये. मग ज्यांनी वाचलेलं असेल त्यांना उत्तर येणार, नाही तर ते 50-50% उत्तर देणार. तर आपण काय करू, या वर्तमानपत्राबद्दल थोडी अधिक माहिती घेऊ. याचं उत्तर सांगून टाकतो मी. याचं उत्तर असणार आहे आपलं 1 नंबर. ठीक आहे. म्हणजे 1 नंबरला दर्पण आहे, त्यानंतर प्रभाकर आहे, त्यानंतर विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला. आता यांचं आपण कधी ते स्थापन झाले होते ते बघू. सर्वप्रथम आपण दर्पणचं बघूयात. 6 जानेवारी 1832. आता दर्पणच्या ह्या डेटवर पण प्रश्न येऊ शकतो, कारण की डेट फार फेमस आहे, त्याच्यामुळं याच्यावर प्रश्न येतच असतो. तर हे जे दर्पण वर्तमानपत्र होतं ते आधी पाक्षिक म्हणून झालं होतं सुरू, पण त्यानंतर 4 मेपासून ते साप्ताहिक म्हणून सुरू झालं. आणि या वर्तमानपत्रामध्ये काय असायचं की मराठी पण भाषा होती प्लस इंग्लिश पण होती, दोन्ही भाषेमध्ये हे छापलं जायचं. त्यावेळेस तर त्याची त्रैमासिक वर्गणी होती 6 रुपये. त्रैमासिक वर्गणी होती 6 रुपये. आणि दर शुक्रवारी ते निघायचं, दर शुक्रवारी ते प्रदर्शित व्हायचं. एवढी बेसिक माहिती असू द्या. बघितलं तुम्हाला खाली दर्पणचा वर्तमानपत्र आपण फोटो टाकला आहे. याच्यामध्ये तुम्हाला तर एवढं क्लिअर नाही दिसणार, पण हे जे असायचं हे इंग्लिशमध्ये असायचं आणि हे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं असायचं दर्पण. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात पुढचं. त्याच्यामध्ये आहे निबंधमाला. ठीक आहे. निबंधमाला जर बघितलं तर निबंधमाला आहे 24 जानेवारी 1874. हे कोणाचं आहे, विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आहे. त्यानंतर प्रभाकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रभाकर कोणाचा आहे, तर भाऊ महाजन यांचा प्रभाकर आहे. वर्तमानपत्र याच्यामध्ये शतपत्रे पण प्रकाशित होत होती. 24 ऑक्टोबर 1841. कोणाचं आहे हे, भाऊ महाजन. भाऊ महाजन किंवा त्यांचं ओरिजिनल आडनाव काय, कुंटे, किंवा त्यांना गोविंद विठ्ठल असं पण म्हणतात. नंतर विविध ज्ञानविस्तार याची स्थापना आहे 1867 मध्ये. आणि हे सुरू केलं होतं रामचंद्र भिकाजी गुंजीकर. रामचंद्र भिकाजी
गुंजीकर यांचं होतं, हे मासिक होतं. ठीक आहे, कुठंपर्यंत चाललं ते 1937 पर्यंत हे चाललं होतं. 1867 विविध ज्ञानविस्तार, रामचंद्र भिकाजी गुंजीकर. तर आपण असं या 4 वर्तमानपत्राविषयी माहिती घेतली. महाराष्ट्राचे वर्तमानपत्र हा टॉपिक आहे आपला. पुढे जाऊयात. 17 नंबरचा प्रश्न. 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा डॅश डॅश आणि या डॅश डॅश या दोघांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन आहे वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे, हे तर नसणार आहे. किसन फागोजी बनसोडे आणि विठ्ठल रामजी शिंदे, वीरा शिंदे पण त्यांच्याविषयी पण आपण वाचलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या वाचण्यामध्ये तर असं काही संबंध आलेला नाही आहे कशाचा. त्यानंतर ऑप्शन आहे गवई आणि कालीचरण नंदा गवळी, तर हे आपलं उत्तर असणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीपाद महादेव मोठे, तर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य नव्हतेच त्यावेळेस त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण असं एक ऑप्शन बघून एलिमिनेशन करू शकतो. बघा इथे जर बघितलं तर वलंगकर असणार आहे का? नाही. विठ्ठल रामजी शिंदे असणार आहेत का? नाही. बाबासाहेब आंबेडकर असणार आहेत का? नाही. म्हणजे उत्तर काय राहतं आहे आपलं? 3 नंबरचं उत्तर राहते. आणि थोडं वेगळा पण तो ऑप्शन दिसतो आहे आपल्याला, त्याच्यामुळे असं तुम्ही लॉजिक क्रिएट केलं पाहिजे. पुढे भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व जनतेची दयनीय स्थिती याचे चित्रण वी को ओक यांच्या डॅश डॅश या 1872 प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दिसून येते. हा प्रश्न कशावर आहे? महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, साहित्य या कॅटेगरीमधला प्रश्न आहे. ऑप्शन आहे म्युन्सिपॅलिटी, शिरस्तेदार, मधली स्थिती, गुलामगिरी. गुलामगिरी तर नसणार आहे, महात्मा फुले यांचं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय? शिरस्तेदार. ठीक आहे. तर याच्यावर का प्रश्न आला होता? कारण की ही जी काही कादंबरी ही का म्हणून फेमस आहे, तर ही कादंबरी याच्यासाठी फेमस आहे की मराठीतील पहिली लघु कादंबरी, ही लघु कादंबरी ही समजली जाते. शिरस्तेदारला काय म्हणतात? मराठीतील पहिली लघु कादंबरी, म्हणून त्याच्यावर हा प्रश्न आलेला आहे. आता हे जे काही विको ओक आहे, तर विको ओक यांचं पूर्ण नाव काय? तर विनायक कोंडदेव ओक हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर मराठीतील बाल वाङ्मयाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, म्हणून पण त्यांच्यावर हा प्रश्न आलेला आहे. काही विशेष त्यांचं कर्तृत्व असतं, म्हणूनच आपल्याला आयोग काय करतो? त्याच्यावर प्रश्न विचारत असतो. काही पण कोणते पण जे काही व्यक्ती असतील त्यांच्यावर प्रश्न येत नाही, काहीतरी त्याच्याबद्दल त्याच्यामागं काही बॅकग्राऊंड असतं, तेव्हाच तो प्रश्न पडत असतो. आता विजोड जोडी आपल्याला ओळखायची आहे, ऑड वन आउट. यामध्ये जर आपण बघितलं तर नवाब सय्यद मोहम्मद हे जर बघितलं आपण, तर हे होते 1813चं जे काय INCचं अधिवेशन होतं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन कराची येथे भरलेलं. तर याचे हे अध्यक्ष होते नवाब सय्यद मोहम्मद. ठीक आहे, म्हणजे हे कशाच्या संदर्भात आहे? इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संबंधात आहे. ठीक आहे, रिलेटेड आहे त्यांच्याशी. त्यानंतर आपण जर बघितलं तर अब्बास यस तय्यबजी, अब्बास यस तय्यबजी जर बघितलं, हे पण कशाच्या संदर्भात आहे? इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये ते होते. ठीक आहे, हे जे आहेत नवाब सय्यद मोहम्मद हे 3रे अध्यक्ष होते बरं का, मुस्लिम अध्यक्ष. त्यानंतर हे बॉम्बेमध्ये जज पण होते अब्बास यस तय्यबजी. त्यानंतर जर आपण बघितलं 1818चं आपण अधिवेशन बघू, 1818चं अधिवेशन, त्यावेळेस पण एक मुस्लिम समाजसुधारक किंवा मुस्लिम कार्यकर्ते होते, सय्यद हसन इमाम. हे 1818च्या बॉम्बे अधिवेशनाचे अध्यक्ष होते, बॉम्बे. ठीक आहे. त्यानंतर 1921 जर बघितलं तर हकीम अजमल खान हे जे काय अहमदाबादला जे भरलं होतं अधिवेशन त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे मी इथं काय सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला की जे काही मुस्लिम अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते सांगण्याचा प्रयत्न केला. 1813 कोण होतं? नवाब सय्यद मोहम्मद हे 3रे मुस्लिम होते. 1818 बॉम्बेचं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये होते सय्यद हसन इमाम. आणि 1921चं जे अधिवेशन झालं होतं अहमदाबादला
त्याचे अध्यक्ष होते हकीम अजमल खान. तर पुढच्या वन लायनरमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर जस्टिस तय्यबजी म्हणजे बदरुद्दीन तय्यबजी असं त्यांना म्हणतो. तर 1887च्या INCचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी. म्हणजे 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे सगळे व्यक्ती जे आहेत ते कशाचे रिलेटेड आहे? इंडियन नॅशनल काँग्रेसच्या रिलेटेड आहे. आणि हे जे होते नवाब मोहसिन उल मुल्क, तर हे ऑल इंडिया मुस्लिम लीग याचे सदस्य होते. त्याच्यामुळे हे इथं काय असणार आहे? ऑड वन आउट असणार आहे, विजोड जोडी असणार आहे. 2 नंबर आपलं उत्तर आहे. तर हे जे होते सय्यद अहमद खान यांच्या जवळचे मित्र होते नवाब मोहसिन उल मुल्क. 2 नंबर आपलं उत्तर आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न, धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये कोणाची जयंती साजरी केली होती? कबीर, मॅजिनी, आदिलशाह की अकबर? तर याचं उत्तर काय असणार आहे? अकबर. कारण अकबर हे जे होते धर्म सहिष्णू होते. त्यांनी त्यावेळेस पण सर्व धर्म समभाव पाळला होता. त्याच्यामुळे त्यांनी अकबर यांची जयंती साजरी केली होती नाशिकमध्ये क्रांतिकारकांनी. पुढे जाऊयात आपण. 21 नंबरचा प्रश्न आहे, अलेक्झांडर डफ यांनी 1830 मध्ये कलकत्ता येथे कशाची स्थापना केली? ऑप्शन आहे फोर्ट विल्यम कॉलेज. फोर्ट विल्यम कोणी केलं होतं? तर आपल्याला माहिती आहे लॉर्ड वेलेस्ली यांनी केलं होतं. त्याच्यामुळे हे याच्यामध्ये येणार नाही. हिंदू कॉलेज पण नाही असणार याचं उत्तर. कलकत्ता मेडिकल कॉलेज आपण आत्ताच बघितलं होतं मागेच. तर याचं उत्तर असणार आहे स्कॉटिश चर्चेस कॉलेज. 4 नंबर याचं उत्तर आहे. अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅडॅश यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली. इथं 2 डेट आपल्याला भेटल्या, 1903 आणि 1907. तर ह्या ज्या 2 संस्था आहेत तर त्या कोणी सुरू केल्या? पहिलं ऑप्शन आहे शिवराम जानबा कांबळे, किसन भागोजी बनसोडे, गोपाळ बाबा वलंगकर आणि विठ्ठल रामजी शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे तर इथं असणार नाही, आपण एलिमिनेट करणार. तर याचं उत्तर असणार आहे किसन भागोजी बनसोडे. दलित समाजातील जे काही समाजसुधारक आहेत तर त्यांच्याविषयीचा हा प्रश्न होता. वरच्या ब्रह्मदेशाला म्हणजे अप्पर बर्मा ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतलं? हा पण प्रश्न थोडा लॉजिकली आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. आता पहिला ऑप्शन जे लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसीच्या वेळेस दुसरं ब्रह्मयुद्ध झालं होतं. ब्रह्मयुद्ध झालं होतं. तर त्यावेळेस जे काही लोअर बर्मा होतं, लोअर बर्मा, तर ते आपल्या ब्रिटिश प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. म्हणजे लॉर्ड डलहौसी कशाच्या संबंधात आहे? लोअर बर्माच्या रिलेटेड आहे. त्यानंतर लॉर्ड डफरिन. तर लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये 3रं ब्रह्मयुद्ध झालं होतं. 3रं ब्रह्मयुद्ध 1885 ते 86 मध्ये. आणि त्यावेळेस जो काही अप्पर बर्माचा पार्ट होता तर तो भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? लॉर्ड डफरिन. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की जे काही पहिले ब्रह्मयुद्ध आहे हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालं होतं? पहिले ब्रह्मयुद्ध हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालं होतं? हे याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता यापुढे आपण काय करू, जे काही प्रश्न येतील जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न विचारल्याच्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्या, जेणेकरून मला पण कळेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे आणि तुम्ही किती इंटरेस्टनी माझे व्हिडिओ बघतात. आणि जर तुम्ही कमेंट जर केलेली असेल तर मलाही पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन भेटेल. मी पण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला देऊ शकतो, चांगले टॉपिक तुमच्यासाठी आणू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करा. पुढे जाऊयात आपण. 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली. 1869 मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन झाली. तर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण? सांगा, तुम्हीच उत्तर द्या आता, कारण की आपण आत्ताच मागचा प्रश्न बघितला होता त्याच्यामुळे त्याचं उत्तर लपलेलं आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? तर भाऊदाजी लाड. डॉक्टर भाऊदाजी लाड याचे मुंबई शाखेचे कोण होते? अध्यक्ष होते. बघा, ॲनालिसिसचा फायदा किती होतो की आपण ॲनालिसिस केल्यामुळे पुढचा प्रश्न आपल्याकडून सॉल्व झाला. तर अशाच पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. ठीक आहे.
पुढे जाऊयात. वायव्येकडील प्रांतांसाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? महसूल मंडळाची म्हणजेच आपण त्याला म्हणतो बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. तर जेव्हा आता या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्यासाठी याच्यासाठी मी एक तुम्हाला होमवर्क देतो की जेवढे पण आपल्याकडे गव्हर्नर जनरल होऊन गेलेले आहेत, गव्हर्नर जनरल किंवा आपण त्यांना व्हाईसरॉय पण म्हणू, म्हणजे 1773 पासून तर 1947 पर्यंत जेवढे पण ब्रिटिश अधिकारी किंवा गव्हर्नर जनरल होऊन गेले आतापर्यंत, तर ते सगळेचे सगळे तुम्हाला कालानुक्रम पाठ करायचे. आणि ते पाठ झाल्याच्यानंतर त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, कोणकोणत्या घटनात्मक गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत, कोणत्या सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. मग ते शिक्षणाच्या असतील, न्यायालयाच्या बाबतीत असतील, महसुलाच्या बाबतीत असतील, त्या तुम्ही सगळ्या पाठ केल्या पाहिजे. कारण की तो सोपा पाठ आहे, त्याच्यामध्ये जास्त काही अवघड काही पाठ नाही. तो तुम्ही इझिली तो पाठ करू शकता. जर तुम्ही हा पाठ कवर केला तर तुमचे पॉलिटीचे पण काही प्रश्न सॉल्व्ह होतील आणि तुमचे इतिहासाचे प्रश्न तर चुकणारच नाही, गव्हर्नर जनरलच्या जर रिलेटेड असतील तर. याचं उत्तर जर बघितलं तर याचं उत्तर असणार आहे विल्यम बेंटिक. तर विल्यम बेंटिकने अजून कोणकोणत्या गोष्टी केल्यात तर बघा, आपण ते बघूयात. त्यांनी काय केलं होतं विल्यम बेंटिक यांनी? तर देशभर त्यांनी मिठावर एक समान कर लावला होता. जे मोजक्या गोष्टी आहेत त्या तरतुदी त्यांनी केल्या होत्या त्या आपण सांगण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस जे न्यायालयाचं काम होतं ते पर्शियन भाषेत चालत होतं. मग यांनी काय केलं, ती न्यायालयाची भाषा ही प्रादेशिक भाषेमध्ये केलं, प्रादेशिक भाषेत त्याचं रूपांतर केलं प्रादेशिक भाषेत. त्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये ज्युरी मेथड, जी ज्युरी पद्धत जे म्हणतो आपण, ज्युरी पद्धत लागू केली. त्याचबरोबर त्यांनी ठगाचा बंदोबस्त केला आणि त्याचबरोबर जी काही दास प्रथा होती त्यावेळेस, सती प्रथा, दास प्रथा, ती बंद करण्यात आली. ठीक आहे, एवढी माहिती विल्यम बेंटिकबद्दल आहे. आता माझा परत एक प्रश्न आहे तुम्हाला की पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणी केला? याचं पण उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. हा आपला दुसरा प्रश्न आहे कॉमेंट सेक्शनसाठी. दुसरा प्रश्न आपण इथे विचारलेला आहे. नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्या की पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलनी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वेदांत सूर्य हा 2443 ओव्यांचा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर आपलं परत तोच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारशाबद्दलचा प्रश्न आहे. याचं उत्तर डायरेक्टली आहे श्रीधर यांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. पुढे इंग्रज महादजी म्हणजे महादजी शिंदे यांच्यात झालेला सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठी युद्ध संपलं. तर या तहामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या? ऑप्शन वाचू. इंग्रजांनी रघुनाथराव यांना आश्रय देऊ नये, बरोबर. पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेल्या मराठ्यांचा प्रदेश परत करावा, हे पण त्याच्यामध्ये येतं. वसई मराठ्यांकडे राहणार, ओके. आणि साष्टी, भडोच आणि अन्य जे लहान बेटे ते इंग्रजांकडे राहणार, ही पण तरतूद होती. आणि मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तेबरोबर संबंध ठेवावेत. बघा, इथंच तुम्हाला उत्तर येऊन जातं ड नंबरचं ऑप्शन वाचल्यावर. असं काय होणार आहे त्याच्यामध्ये? असं होऊ शकत नाही ना की मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवावेत. मग त्या तहाचा उपयोग काय? तह याच्यासाठीच केला होता की मराठ्यांवर कंट्रोल ठेवायचं होतं इंग्रजांना. मग त्यांनी काय केलं होतं, मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवू नये ही तरतूद त्याच्यामध्ये होती. त्याच्यामुळे डी नंबरचं ऑप्शन इथं चुकतं आहे. तर डी नंबरचं ऑप्शन कुठं आहे बघा, इथं ऑप्शन आहे, इथं ऑप्शन आहे, इथं ऑप्शन आहे, म्हणजे हे एलिमिनेट झाले. आपलं उत्तर काय असणार आहे? ए, बी आणि सी. 1 नंबर आपलं उत्तर आहे. बघा, फक्त आपण काय केलं, नीट वाचलं आहे. जास्त मोठा प्रश्न असला की त्याला शांत डोक्याने वाचायचं आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. पुढचं, वसाहत काळात डॅश हे बंगालमधील जहाज बांधणीचे केंद्र नव्हते. बघा, नीट वाचायचं. इथे त्यांनी आहे विचारलं का? नाही, नव्हते असा प्रश्न विचारलेला आहे. तर चितगाव हे होतं, ढाका इथे पण होत होतं आणि हुगळी इथं पण होतं, कारण की इथे समुद्रकिनारा हा जवळ आहे. त्याच्यामुळे इथं काय होत होतं, जहाज बांधणीच्या उद्योगाचे केंद्र इथं होते, म्हणजे कलकत्त्याला नव्हतं. ठीक आहे, 1 नंबर याचं उत्तर आहे.
आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे, कारण का आपण जास्त डिटेलमध्ये याच्याबद्दल वाचलेलं नाही आहे आणि खरंच हा खूप म्हणजे अवघडच प्रश्न आहे, आपल्याकडून तो सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं, अशा वेळेस स्किप करायचा. बघा आता प्रश्न कसा आहे, तर गोंडांचा सशस्त्र उठाव, त्यानंतर साल्वींचा उद्रेक, थारावाडीचा उद्रेक आणि हेनझाडीचे बंड. आता हे जे काही पुढं व्यक्ती दिलेले आहेत, तर गाऊंग गी हे जे आहेत हे बर्माचे आहेत, कारेन पुढारी जे आहेत ते थायलंडचे आहेत, बलभद्रदेव हे लखनपूर आणि नागा मॅथ हतून हे ब्रह्मदेश. ठीक आहे, बघा हे थोडं वर्ल्ड हिस्ट्री टाईप आहे. तर हे जे गोंडांचा सशस्त्र उठाव आहे तो येणार आहे बलभद्रदेव. ठीक आहे, याचं ऑप्शन काय असणार आहे, 3 नंबर. बघा एकाच ठिकाणी आहे, उत्तर आपलं 3 नंबर आहे. बाकीचे पण थोडं लावून घेऊयात. थारावाडीचा उद्रेक गाऊंग गी आणि हेनझाडीचे बंड हे नागा मॅथ हतून. तर आपण काही इतकं डिटेलमध्ये वाचत नाही, फक्त एक तुम्ही लक्षात घ्या, आप्पासाहेब भोसले, ज्याच्यावर आता नुकताच प्रश्न येऊन गेला PSIमध्ये, 1817 ते 1818 नागपूरचे जे आहेत आप्पासाहेब भोसले यांनी गोंड जमातीचा यांच्यासोबत यांची मदत घेऊन इंग्रजांविरुद्ध झुंज केली होती. आप्पासाहेब भोसले गोंड जमातीच्या संबंधातले आहेत म्हणून आपण इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आता या प्रश्नाच्या रिलेटेड तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तुम्ही आदिवासी उठाव, शेतकरी उठाव आणि कामगार उठाव हे करून घेतले पाहिजे. पुढे जाऊयात. थिओसॉफिकल सोसायटीविषयी काय खरे आहे, तर आपल्याला माहिती आहे की थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी झाली, 17 नोव्हेंबर 1875 न्यूयॉर्कमध्ये USA मध्ये स्थापना झाली. तर त्यावेळेस त्याचे जे अध्यक्ष होते स्टील ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर ॲनी बेझंट हे त्याचे अध्यक्ष झालेत. ॲनी बेझंट त्याच्या अध्यक्ष झालेत थिओसॉफिकल सोसायटीच्या. आणि मग त्यांनी काय केलं, 1879 मुंबई येथे त्याचं कार्यालय आणलं आणि 1882 हे कार्यालय कुठे गेलं, मद्रासला गेलं. ठीक आहे, एवढी माहिती आपण घेतली. आता ऑप्शन बघूयात. थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म आहे. ठीक आहे, यस ते बोलले होते. थिओसॉफिकल म्हणजेच सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणे होय. हे 2 निवेदनं काय तिथे बरोबर ठरत आहेत. ठीक आहे. हरित क्रांतीच्या काळात डॅश हे भारताचे अन्नमंत्री होते. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे सी सुब्रमण्यम. तर सी सुब्रमण्यम यांना 1998चा भारतरत्न पण भेटलेला आहे बघा. आणि त्यांना आपण म्हणतो पॉलिटिकल फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. एक लक्षात ठेवा, पॉलिटिकल फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन कोणाला म्हणतात, सी सुब्रमण्यम यांना. ठीक आहे. आणि ही जी संस्था आहेत, ज्या संस्थेने मदत केली होती त्यावेळेस हरित क्रांतीच्या वेळेस, IARI, त्याला आपण इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असं म्हणतो. तर 1 एप्रिल 1905 ची स्थापना आहे बघा या संस्थेची. उसा दिल्ली येथे त्याचं हेडक्वार्टर आहे ही संस्था. त्यानंतर अजून एक नाव आहे दिलबाग सिंग अठवाल. यांना आपण म्हणतो फादर ऑफ दी व्हीट रिव्होल्यूशन. ठीक आहे. M स्वामीनाथन वगैरे आपल्याला माहीतच आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही घेतली. हे जे काही वेगळं पार्ट जो आहे विचारलेला त्याच्याबद्दलची माहिती घेतली. म्हणजे हरित क्रांतीच्या वेळेस आपले अन्नमंत्री कोण होते, सी सुब्रमण्यम
हे होते आणि त्यांना 1998चा भारतरत्न पण भेटलेला आहे. त्यांनाच पॉलिटिकल फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतात. पुढे आहे ऑल इंडिया किसान सभा. ठीक आहे, तर याचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं आणि त्याचे अध्यक्ष होते सहजानंद सरस्वती. इतकी फॅक्च्युअल माहिती आपल्याला भेटली. याचं उत्तर आहे लखनौ येथे. ठीक आहे, आणि याचे सेक्रेटरी कोण होते? सेक्रेटरी होते NG रंगा. हे पण लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिलं ऑप्शन चाऊ एन लॉय यांनी नेहरूंशी दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दल बोलणी केली होती. दुसरं ऑप्शन आहे नेहरूंनी दलाई लामांना तिबेटमध्ये परत जाण्यास सांगितले. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत. 4 नंबरचं उत्तर असणार आहे. आणि हा प्रश्न आहे आफ्टर इंडिपेंडन्सवर. ठीक आहे, स्वातंत्र्योत्तर भारतावर पण प्रश्न येतात, त्याच्यावरचा हा प्रश्न. 20 ऑगस्ट 1947च्या नवशक्ती प्रबोधनकार ठाकरे लिहितात नवशक्तीमध्ये, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजींनी फडकवलेला झेंडा हा डॅश डॅश होता असं आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे अतिशय साधा होता व त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. अतिशय साधा होता, त्याच्यावर ओम अक्षर होतं. अतिशय साधा होता, त्यावर जय भवानी असे शब्द लिहिलेले होते. अतिशय साधा होता, त्यावर स्वस्तिक होते. आता बघा इथंच कळून जातं की अतिशय साधा होता म्हणजे त्याच्यामुळे काय असणार आहे? कोणतेही चिन्ह नसणार आहे. 1 नंबर याचं उत्तर आहे. ठीक आहे, जर वाचलेलं असेल तर येणार, वाचलेलं नसेल तर तुम्ही स्किप करायला पाहिजे, नाही तर मग थोडं लॉजिक लावून उत्तर देऊ शकता, थोडं रिस्क घेऊ शकता. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरचा प्रश्न आहे. प्रत्येक पेपरमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर प्रश्न येत असतो, म्हणून तुम्ही थोडी माहिती जास्त घेऊन ठेवा. 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म च्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? ते विद्यार्थ्याचे स्वप्न आहे, ते शिक्षकांचे स्वप्न आहे, ते राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न आहे की ते आम जनतेचे स्वप्न आहे? तर लॉजिक लावून आपण काय उत्तर देऊ शकतो? ते विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. ठीक आहे, असं तर काही होणार नाही राजकीय पुढाऱ्यांचे. ठीक आहे, आम जनतेचा पण त्यांनी असा काही उल्लेख नव्हता. शिक्षकाचा तर संबंधच नाही होत, तर म्हणजे विद्यार्थ्याचे स्वप्न असू शकतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे विद्यार्थी जीवनामध्येच जे पाकिस्तान जो शब्द आहे तो काय विद्यार्थ्यांनी यूज केला होता, त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं स्वप्न असं याचं उत्तर असू शकतं. पुढीलपैकी कोणती बँक 1969मध्ये राष्ट्रीयकृत झाली, नॅशनलाइज झाली? तर हा प्रश्न इकॉनॉमिक्सचा आहे बेसिकली. तर याचं उत्तर काय आहे? कॅनरा बँक. कॅनरा बँक ही त्यावेळेस 1969मध्ये राष्ट्रीयकृत झाली होती. बाकीच्या बँका हे नंतर झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी केलं होतं हे राष्ट्रीयकरण. म्हणून हा प्रश्न कशावर असणार आहे? आफ्टर इंडिपेंडंट. ठीक आहे, स्वातंत्र्योत्तर भारतावरचा हा प्रश्न आहे. पण आपण इकॉनॉमिक्समध्ये पण तो वाचलेला असतो. गांधीजींनी मद्रासमध्ये 6 सभा घेतल्या होत्या. त्यात डॅश डॅशला उद्देशून बोलताना गांधींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले. आता महात्मा गांधी हरिजनांना सांगणार आहे का की की तुम्ही हातात झाडू घ्या आणि बादली घ्या? नाही, म्हणजे हरिजन यांना तुम्ही एलिमिनेट करणार. ठीक आहे, त्यांना फक्त पुरुषांना सांगणार आहे का? तर नाही. स्त्रियांना पण सांगणार आहे का? नाही. उत्तर काय असणार आहे आपलं? विद्यार्थी. ठीक आहे, विद्यार्थ्यांनाच उद्देशून ते असं म्हणू शकतात. तसंही तुम्ही लॉजिक असं लावू शकतात. येत असेल तर द्या, नाही तर स्किप करा. त्यानंतर EMA साठी डॅश डॅश यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. ट्रेड इन एन्शियंट इंडिया हा जो टॉपिक होता EMA साठी हा कोणाचा होता? गोपाळ आगरकरच असणार आहे का? नाही. बाळ टिळक असणार आहे का? नाही. विदा सावरकर असणार आहे का? नाही. बघा ऑप्शनच एलिमिनेशन करून लगेच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. याचं उत्तर काय असणार आहे? डॉक्टर BR आंबेडकर. ठीक आहे, पुढे जाऊयात. महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला. ठीक आहे, खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, त्याचं कारण काय? आता बघा लॉजिकली तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. त्यांना या चळवळीतून हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते. ठीक आहे, हे असू शकतं पॉझिटिव्ह कारण आहे. त्यानंतर त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले होते. हे पण पॉझिटिव्ह रिझन आहे, हे असू शकतं. त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता. बघा हे थोडं निगेटिव्ह सेंटेन्स वाटतं की नाही? ते एखाद्या धर्माचा प्रचार काय करतील? त्याच्यामुळे C नंबरचं ऑप्शन काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार? बघा C कुठे कुठे दिसतं? इथं C आहे, इथं C आहे, इथं C आहे. कळालं तुम्हाला कशा पद्धतीने हे एलिमिनेशन मेथड काम करत असते? उत्तर काय आलं आपलं? 1 नंबर.
जरी तुम्हाला काही माहिती नसलं तरी पण तुम्ही डोकं शांत ठेवून ऑप्शन जरी वाचले तरी उत्तर येतं. आणि शक्यतो हे जे शेवटचं विधान असतं, शेवटच्या विधानामध्येच काळजीपूर्वक तो प्रश्न ऑप्शन वाचावा लागतो. पुढे, सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात समावेश करा अशी सूचना कोणी केली? ठीक आहे, ऑप्शन बघूयात. कयूम खान, गोपीनाथ बरडोली, सर मोहम्मद सादुल्ला खान आणि बॅरिस्टर जिना. बॅरिस्टर जिना असं म्हणणार नाही आहे, तर सर मोहम्मद सादुल्ला खान याचं उत्तर असणार आहे. 3 नंबर. थोडा अवघड होता, पण जर वाचलेलं असेल तर उत्तर येऊ शकतं. तरी हा प्रश्न पण तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला थोडं अवघड वाटत असतील तर. ऑप्शन जर तुम्हाला 50-50% असेल तर उत्तर देऊन टाकायचं, कारण की काही प्रश्न तुम्हाला रिस्क घ्यावेच लागणार आहे. आणि 1/4 असल्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत होते. ते समाजसुधारक होते. 1905च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला 1905मध्ये. जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला. ते कोण होते? म्हणजे एक वर्णन दिलेले आहे आणि आपल्याला विचारले ते कोण होते. तर ऑप्शन आहे जोशी, नरहर मल्हार जोशी, NM जोशी, राजाराम शास्त्री भागवत, त्याच्यानंतर RP परांजपे आणि गोपाळ गणेश आगरकर. तर गोपाळ गणेश आगरकर तर याचं उत्तर नसणार आहे, कारण की यांचा मृत्यूच हा 1895च्या आसपास झालेला आहे. त्याच्यामुळे हे 1900 मुळे तर ते येणारच नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे मग? 2 नंबर. ठीक आहे, राजाराम शास्त्री भागवत. चला पुढे जाऊयात. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? 1941मध्ये भागलपूर, ल्यालपूर, दिल्ली आणि कानपूर. तर ल्यालपूर हे त्याचं उत्तर आहे. 1 लाइनर आहे तो प्रश्न. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना डॅश यांनी केली. मुंबई शाखेची स्थापना. ठीक आहे, तर पहिला प्रश्न हा काय होता की सत्यशोधक समाजाची शाखा ही मुंबईमध्ये आणण्यासाठी कोणी विनंती केली होती? त्याचं उत्तर आपण काय दिलं होतं? कृष्णराव भालेकर. तर आता हा प्रश्न काय आहे की त्या स्थापनेमध्ये कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी होतं? ऑप्शन आहेत रामय्या व्यंकय्या अय्यावरू, हे असणारच आहे 100%. म्हणजे बघा सगळीकडे आहेच अ. त्यानंतर नरसिंगराव साहेबू वडताळ, त्यानंतर जाया यल्लप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवार. तर कालेवार पण आपण वाचलेले असतात, वडताळ पण आपण वाचलेले आहेत आणि अय्यावारू पण वाचलेले आहेत. ABD कशामध्ये येतं? ABD याच्यामध्ये येतं आहे, पण आपल्याला सोबत कोणाला घेऊन जावं लागणार आहे? लिंगू यांना पण सोबत आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे आपलं 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे, कारण की जे टेंडन्सी असायला पाहिजे वरीलपैकी सर्व याचा विचार आपण आधी केला पाहिजे. कारण की भरपूर प्रश्नाचे उत्तर हे असेच असतात की वरीलपैकी सर्व. फक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही दुसरं उत्तर देऊ शकता, नाहीतर सरळ सरळ काय करून टाकायचं? वरीलपैकी सर्ववर टिक करून टाकायचं. पुढचा प्रश्न आहे, अहमदाबाद मिल संप घटना डॅश यांच्याशी संबंधात आहे. सगळ्यांना याचं उत्तर येऊन जाईल. मोहनदास करमचंद गांधी. आता ही हा जो संप आहे तो काय म्हणून फेमस होता? तर ही काय होती? पहिली भूक हरताळ होती. पहिलं हे उपोषण होतं भूक हरताळ म्हणून 1918मध्ये. आणि कशासाठी आलं होतं? तर प्लेग बोनस भेटण्यासाठी. जे कामगार होते त्यांनी हा संप केला होता. आणि मग त्यानंतर हा संप झाल्याच्या नंतर 35% पगारवाढ झाली होती. त्याचा हा परिणाम आहे. पहिली भूक हरताळ, अहमदाबाद मिल संप. पहिलं कोणतं होतं? चंपारण्य सत्याग्रह 1917चं. ठीक आहे, पुढं आता काही पार्टीज आहेत, पक्ष आहेत आणि त्याच्या समोर व्यक्ती दिलेले आहेत. स्वतंत्र पार्टी, साम्यवादी पार्टी, समाजवादी पार्टी आणि हिंदुत्ववादी. तर स्वतंत्र पार्टी जर बघितलं याची स्थापना झालेली आहे 4 जून 1959मध्ये. ठीक आहे, स्वतंत्र पार्टी जर म्हणलं त्याचं उत्तर आहे C राजगोपालाचारी. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचा 1 नंबर ऑप्शन आहे. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे हा. तर त्यानंतर जर बघितलं साम्यवादी जर बघितलं तर PC जोशीच्या संबंधात आहे. पण साम्यवादी जो पक्ष आहे त्याची स्थापना 1924मध्ये झाली, पण त्याचे अध्यक्ष कोण होते? मानवेंद्रनाथ रॉय होते.
मग या पक्षामध्ये काय झालं, 1963मध्ये फूट पडली. ठीक आहे, मग तो पक्ष थोडा वेगळा झाला. त्यानंतर समाजवादी पक्ष. समाजवादी पक्ष जर म्हणलं 1934चा पक्ष हा, आणि याची जेव्हा स्थापना झाली होती ती कोणी केली होती, तर ते नाव फार महत्त्वाचे आहे. जयप्रकाश नारायण, अशोक मेहता आणि आचार्य नरेंद्र देव. या 3 व्यक्तींनी काय केलं होतं, समाजवादी पक्ष स्थापन केला होता 1934मध्ये. मग काय झालं, अशोक मेहता जो गट होता, अशोक मेहता गट, या अशोक मेहता गटाने नंतर प्रजा समाजवादी या वेगळ्या पार्टीची काय केली होती, स्थापना केली होती. ठीक आहे, म्हणजे आधी तो पक्ष होता समाजवादी पक्ष, मग याच्यामध्ये फूट पडली 1955मध्ये. आणि 1955मध्ये फूट पडल्याच्यानंतर अशोक मेहता हे याच्यातून वेगळे झाले आणि त्यांनी प्रजा समाजवादी पार्टी सुरू केली. आणि हिंदुत्ववादी जर बघितलं तर SP मुखर्जी यांचा तो पक्ष होता. म्हणजे आपलं उत्तर काय, 3 नंबर. 1902मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, तर त्यावेळेस काय झालं होतं, जेव्हा क्रांतिकारी चळवळी चालू होत्या त्यावेळेस बंगालमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्यकथा होती ती तिथे सांगितली जायची क्रांतिकारकांना. त्याच्यामुळे बंगालमध्ये या शिवाजी पंथाची स्थापना झालेली होती 1902मध्ये. ठीक आहे. त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भात पुढील विधाने सांगा. बरोबर आपल्याला विधानं सांगायचे. त्यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या. बरोबर आहे दोन्ही विधान. 1942च्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला होता, हे पण बरोबर आहे. आणि त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला, हा याच्यावर पण भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे, म्हणजे ऑल ऑफ द अबो. आता माझा याच्यासाठी एक प्रश्न आहे की विजयालक्ष्मी पंडित ज्या आहेत त्या ज्या काही 15 महिला ज्या होत्यात संविधान सभेवर निवडून आलेल्या, संविधान सभेत निवडून आलेल्या ज्या 15 महिला होत्या त्यापैकी एक महिला आहेत विजयालक्ष्मी पंडित, ज्या की संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. तर माझा प्रश्न असा आहे की त्या कोणत्या प्रांताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं, कोणत्या प्रांतातून त्या संविधान सभेत आल्या होत्या. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. हा आपला 3रा प्रश्न आहे कॉमेंट सेक्शनसाठी की विजयालक्ष्मी पंडित या कोणत्या प्रांतातून संविधान सभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. तर याचं तुम्हाला हिंट पण देतो की सुचिता कृपलानी ज्या आहेत, सुचिता कृपलानी त्या ज्या प्रांतातून संविधान सभेवर गेल्या होत्या त्याच प्रांतातून विजयालक्ष्मी पंडितसुद्धा गेल्या होत्या. ठीक आहे. आणि विजयालक्ष्मी पंडितबद्दल जर अधिक काही माहिती असेल तर तुम्ही ते कॉमेंट सेक्शनमध्ये देऊ शकतात. अजून एक माहिती अशी की विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल पण म्हणून राहिल्या होत्या. चला पुढे जाऊयात आपण. 1853मध्ये डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केली. इथं काय पाहिजे होतं, अध्यक्ष पाहिजे होतं. अध्यक्ष म्हणून कोणाला नेमलं, तर न्यायमूर्ती फजल अली. ठीक आहे. आता ही जे काही राज्य पुनर्रचना आयोग आहे तो कधी स्थापन झाला होता, तर 29 डिसेंबर 1953मध्ये. याच्यामध्ये कोण कोण होतं, तर हृदयनाथ कुंजरू होते, त्याचबरोबर KM पन्नीकर होते आणि फजल अली होते. म्हणून या आयोगाला काय म्हणतात, पाक आयोगसुद्धा म्हणतात. P फॉर काय पन्नीकर, A फॉर फजल अली, अलीचं अली, आणि K फॉर काय कुंजरू. ठीक आहे. अशा पद्धतीने याला पाक आयोगसुद्धा म्हणतात. राज्य पुनर्रचना आयोग 1953. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. आगरकर नसणारे, रानडे नसणारे आणि परांजपे पण नाही. त्याचं उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. हे या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1915मध्ये. आणि रानडेंचा तोपर्यंत मृत्यू झालेला होता. गोपाळ आगरकर यांचं पण निधन झालेलं होतं. बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला कोणत्या पक्षाकडून गेले होते, तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर काय असणार आहे, हिंदू लिबरल याचे सभासद म्हणजे याचे सदस्य म्हणून ते त्या पहिल्या गोलमेज परिषदेला गेले होते. आता परत राज्य पुनर्रचना आयोगावर प्रश्न आहे की काय खरं आहे म्हणून. उत्तर भारताच्या बाबतीत त्यांनी सर्वात मोठ्या हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे 4 भाग केले होते.
अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्य जशीच्या तशी होती तशीच राहू दिली. बिहार आणि आसाममधून त्यांनी ट्रायबल राज्य बनवावीत ही मागणी आयोगाने फेटाळून लावली होती. आणि शीख राज्याची निर्मिती करण्यास आयोगाने सहमती दर्शवली नाही. यस, हे सगळे विधान बरोबर आहेत. आपलं उत्तर काय? 1 नंबर. 15 एप्रिल 1920 रोजी डॅश यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केली. 1920 म्हणल्यावर याचं उत्तर काय असणार आहे? राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे. सावरकर याच्यामध्ये असणार नाही आहे, विरा शिंदे पण नसणार आहेत, आणि भाऊराव पैगोडा पाटील यांचं पण उत्तर त्याच्यामध्ये, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये असणार नाही आहेत. पुढे आहेत, पुढीलपैकी कोणी उई हे पुस्तक लिहिले? उई नावाचं जे पुस्तक आहे, वी म्हणून आपण त्याला म्हणू, कारण इंग्लिशमध्ये त्यांनी वी लावलेलं आहे, तर वी नावाचं पुस्तक हे कोणी लिहिलं? त्याचं उत्तर असणार आहे माधव सदाशिव गोळवलकर. पुढे जाऊयात. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठं भरले होते? 1921चं. याचं उत्तर असणार आहे कराची. हे सोपा प्रश्न आहे. 1940मध्ये हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे, बघ आता त्यांनी प्रश्न काय विचारला? इंदूरच्या शाखेचे संघचालक. त्याच्यामुळे हा प्रश्न कसा जातो? अवघड कॅटेगरीमध्ये जातो. संचालक म्हणून नेमलेल्या डॅश त्यांची प्रथम निष्ठा ही भारत आणि काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले त्यांनी. गोळवलकर गुरुजी, भैयाजी दानी, विनायक सीताराम सरवटे, डॉक्टर मुंजे. याचं उत्तर असणार आहे विनायक सीताराम सरवटे. पुढं, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश हा 7वा आणि शेवटचा निजाम सत्तेवर होता. हा पण सोपा प्रश्न आहे. मीर उस्मान अली आपण म्हणतो, हैदराबादचा निजाम होता तो शेवटचा. हैदराबादचा मुक्तीसंग्राम आपण वाचतोच तेव्हा आपल्याला हे वाचण्यात येत असतं. पुढीलपैकी कोणत्या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवली होती? त्रावणकोर, हैदराबाद संस्थान आणि भोपाळ. हे तिघं होते बघा त्यावेळेस. या तिन्ही संस्थांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय म्हणजे इच्छा त्यांनी दर्शवली होती. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं? 4 नंबर. राष्ट्रीय सभेच्या सन 1920मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे 1920चं जे विशेष अधिवेशन होतं, असहकारचा ज्याच्यामध्ये ठराव मंजूर केला होता, त्याचे अध्यक्ष कोण होते? ते ॲनी बेझंट असणार आहे का? नाही, त्या 1917ला होते. मदन मोहन मालवीय नसणार. लाला लजपत राय होते बघा त्यावेळेस. आणि बद्रुद्दीन तय्यबजी ते हे आपण आधीच बघितलेलं आहे की ते 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून. त्याच्यामुळे हे पण त्याच्यामध्ये येणार नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती? ठीक आहे, आपल्याला कारणं ओळखायची स्वराज्य पक्षाची. 1922-23मध्ये हा पक्ष स्थापन झाला होता. ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती हे त्याचं अपयशाचं कारण होतं का? त्यानंतर पक्षशिस्तीचा अभाव, जनतेच्या पाठिंब्याचा अभाव आणि स्वराज्य पक्षात फूट. तर कोणतं कारण असणार आहे? सगळेच कारण असणार आहे त्या पक्षाच्या अपयशामागं. म्हणजे वरीलपैकी सर्व. बघा तुम्ही 3 प्रश्न आपण आतापर्यंत असे बघितले, त्याचं उत्तर वरीलपैकी सर्व दिलं आहे. त्याच्यामुळे डोळे झाकून अशा प्रश्नाचं उत्तर देऊन टाकायचं. आता शेवटचा प्रश्न आहे आजचा. मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फिडरन्सी ही संस्था कोणी स्थापन केली? अजीमुल्ला, कवी इक्बाल, सलीमुल्ला की सर सय्यद अहमद खान. तर हे तर त्याच्यामध्ये असणार नाही आहे. कवी इक्बाल पण नाही आहेत. उत्तर असणार आहे 50-50%मध्ये. व तुम्ही एकतर अजीमुल्ला द्या किंवा सलीमुल्ला द्या, कारण की असे सारखे ऑप्शन जेव्हा तुम्हाला दिसणार तेव्हा तुम्हाला ते 50-50%मध्ये रिस्क घ्यावं लागेल. याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. तर बघा मित्रांनो, आपण 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत कॉमेंट सेक्शनमध्ये टाकण्यासाठी. ते तुम्ही नक्की टाका, म्हणजे जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.